नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियन या चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील दुसरा चॅप्टर युरोप आणि भारत यातले सगळे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत आणि तेही अगदी सोप्या भाषेत। तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यापैकी पहिला प्रश्न, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतले। याचं उत्तर येईल कॉन्स्टॅन्टिनोपल। त्यानंतर औद्योगिक क्रांतीला प्रारंभ रिकामी जागामध्ये झाला, तर याचं उत्तर येईल इंग्लंड। त्यानंतर इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न रिकामी जागा याने केला, तर याचं उत्तर आहे मीर कासिम। नंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा, ज्यामध्ये वसाहतवाद हे पहिलं प्रश्न आहे। वसाहतवाद एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागामध्ये वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय। आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय। युरोपीय देशाच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयाला आला। तर नंतरचा दुसरा क्वेश्चन आहे साम्राज्यवाद। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाहू शकता पेज नंबर 116 वर। विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे आणि अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय। आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडल्या। त्यानंतर आहे प्रबोधन युग। तर तिसरा प्रश्नाचं प्रबोधन युगाचं उत्तर 114 वर आहे। युरोपीय इतिहासात मध्ययुगाच्या अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सन 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते। या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटकांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात। नंतर चौथा प्रश्न आहे भांडवलशाही। तर सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले, मात्र एकट्या व्यापाऱ्याला जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला। यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयाला आल्या। नंतरचा तिसरा नंबरचा क्वेश्चन आहे, पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा। प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाचा पराभव झाला। तर इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रज सैन्यांची गाठ पडली, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजुद्दौलाचा पराभव झाला। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, युरोपीय देशाच्या आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर 114 वर। इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन्स साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजेच इस्तंबूल जिंकून घेतले। या शहरातून आशिया युरोपियांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले। युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले। सागरी मार्गाने पूर्वेकडील देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले, मात्र एकट्या व्यापाऱ्याला जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला। यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या। प्रौरात्य देशाशी असणारा व्यापार फायदेशीर होता। या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे, त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्या लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले। चौथा प्रश्न, पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा। दर्यावर्दी आणि कार्य। पहिला आहे बार्थोलोम्यू डायस याने आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला। त्यानंतर आहे क्रिस्टोफर कोलंबस हा अमेरिका खंडाच्या किनाऱ्यावर पोहोचला। त्यानंतरचा तिसरा आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला, तो म्हणजे वास्को द गामा। तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाची उत्तरं बघितलेली आहे। याआधी पण वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आहे, ज्याची लिंक जर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनलच्या लोगोवर क्लिक करून तिथून प्लेलिस्टमधून ती व्हिडिओ पाहू शकता। तेव्हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।